नमस्कार. TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. मी आमचे सगळे तुषार पाटील यांच्या समवेत शिंगणापूरच्या ह्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या तीरावरून आपल्या संवाद साधत आहे. अजित नरके गोकुळ संचालक यांच्या उपस्थितीत या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अशा तिन्ही उमेदवारांचा संयुक्त प्रचार सभेचा श्रीफळ वाढून या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. आणि नेमकं काय गावागावातून कार्यकर्त्याला वाटतोय त्याच्या भावना आणि प्रतिक्रिया आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. नमस्कार, मी सौ प्रियांका राजेंद्र दिवसे शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. आज आम्ही आजपर्यंत बरीच गावं केलीत पूर्ण. अगदी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रत्येक घराघरातील महिला असतील, तरुण मुले असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अगदी मोकळ्या मनाने आम्ही सांगतात की आम्ही तुमच्याबरोबरच आहे, आम्ही शिवसेनेबरोबरच आहे. आणि मला नक्कीच वाटते की हीच आमच्या विजयाची चाहूल आहे असं म्हणायला हरकत नाही. होय होय, लाडक्या बहिणींचाही देखील आम्हाला मोठा प्रतिसाद आहे, कारण मी ही एक महिला उमेदवार आहे आणि त्या महिला नक्कीच माझ्या पाठीशी उभं राहणार आहेत. पण वेगळे 3 नव्या दमाचे उमेदवार दिलेले आहेत आणि एक चांगली सुरुवात म्हणजे निम्म यश असतं. कसं वाटतं? तरुणाई ही कायमच शिवसेना पक्षाच्या पाठीशी राहिलेली आहे आणि करवीर विधानसभा मतदारसंघातून माननीय आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकूण 11 जिल्हा परिषद मतदारसंघ लढवत आहोत आणि यापैकीच एक शिंगणापूर याचा प्रचार शुभारंभ नुकताच घेण्यात आलेला आहे. आमचे शिवसेनेचे शीर्षस्थ नेते आणि सर्वांचे लाडके भाऊ आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 वर्षामध्ये राज्य शासनाने आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना सर्वसामान्यांच्या घरामध्ये पोचवल्या, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, वयोश्री योजना असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, गेली 7 वर्षे सुरू असणारी रेशन धान्य योजना असेल, या सर्वाचा परिपाक म्हणून शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये सर्व सहकारी कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून शिवसेने चिन्हावर उभारलेले, धनुष्यबाण चिन्हावर उभारलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार बहुमताने आम्ही विजयी करू हा विश्वास आम्हाला माननीय नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य इथं उपस्थित राहिलेल्यांचं कायम सोबत राहील हीच या निमित्त इच्छा व्यक्त करतो. तिन्ही धनुष्यबाण आहेत आणि हॅट्रिक नक्की आहे. नाही, आम्ही 6 करवीर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील 7 पैकी 6 मतदारसंघ हे शिवसेनेच्या पक्षाच्या तिकिटावर अधिकृतपणे आम्ही लढवतो आहे. त्यामुळे 6 मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनंच लढवतो आहे. आणि हा मतदारसंघ आमचा हिंदुत्ववादी संघटनेचा विचार असणारा हा मतदारसंघ आहे. इथं काम करणाऱ्याला प्राधान्य दिलेलं जाते. गेल्या वर्षी थोडक्यामध्ये आपापसातल्या मतभेदामुळे अपयश आलं नाही, त्या सातत्यानं हा मतदारसंघ आमच्याकडे आहे. आणि मला वाटतं ही सगळी मंडळी आमची काम करून पुढं मतं मागालेली आहेत. आधी काम केलं आणि मग मत मागतात. त्यामुळं या स्वरूपात येताना आम्हाला निश्चित खाते आहे की या मतदारसंघामध्ये 3ही सीट आमच्या चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. नमस्कार, मी शारदा वसंत पाटील वाकरे पंचायत समितीमधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे. मी वाकरेमध्ये उपसरपंच म्हणूनही काम पाहिलं आहे. त्याचबरोबर माझे आजोबा शंकर दोंडी पाटील व माझे सासरे बंडू कोंडीपू पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा घेऊन मी आज इथं आहे. माझे पती वसंत बंडू पाटील हेही समाजसेवेत नेहमीच कार्य करत असतात. ते श्रीराम ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. अनेक विद्यार्थ्यांच्याकडून त्यांनी अनेक चांगल्या पिढ्या त्यांनी घडवल्या. आणि आत्ताही मला चंद्रदीप साहेबांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीमध्ये ही चंद्रदीप साहेबांनी ही संधी दिलेली आहे. या संधीचं मला ही संधी निश्चितपणे मिळेल असं मला वाटतं आहे आणि या संधीचं निश्चितपणे आमच्याकडून सोनं होईल. माझ्या 2 सहकाऱ्यांच्या समेत मी अशी सर्वांना विनंती करेन की धनुष्यबाण या चिन्हासमोरून बटन दाबून तुम्ही याला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं. जय हिंद. शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री सौ राजू दिवसे व पंचायत समिती शारदा वसंतराव पाटील वाकरे यांची उमेदवारी आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नियुक्त झालेली आहे. तरी सदर एकंदर प्रतिसाद बघितला शिंदेसाहेबांच्या उपमुख्यमंत्र्यांचा झंझावात व त्यांची जी कार्यशैली आहे याला आपण बघितलं तर लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे. आणि त्यामुळे या दोन्ही सीटा आमच्या या मतदारसंघातून 100% निवडून येतील असं एक आम्हाला निश्चित वाटतं. या ठिकाणी शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रियांका राजेंद्र दिवसे या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विक्रमी मताने विजयी होतील असा आम्हाला आशा आहे. आणि आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 4 अंकीच्या वरती लीड घेतील अशी अपेक्षा.
पंचायत समिती शिंगणापूर अधिकृत उमेदवार अभिजित सुरेश पाटील. मी आज ह्या प्रचार शुभारंभासाठी आमचे नेते आमदार चंद्रदेव नरकेसाहेब, अजित नरकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सभा आम्ही आयोजित केली होती. त्या सभेला महिलांचा व युवा कार्यकर्त्यांचा व ज्येष्ठ लोकांचा आम्हाला चांगलाच प्रतिसाद आहे. आणि या येत्या काळात आम्ही आमदार नरकेसाहेबांच्या माध्यमातून विकासकामे भरपूर करणार आहेत. आणि त्या उत्साहासाठी आज मला वाटते की ही सभा इथे होत आहे नदीघाटी, आमची शिंगणापूर नदीघाटी महादेव मंदिरापाशी. तर या सभेला भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. लोक स्वतःहून बाहेर पडतात घरातनं. आणि येत्या काळात आम्ही साहेबांच्या माध्यमातून शिंगणापूर विजन हे विकास मॉडेल करण्याची आशा येत आहे. आणि मी एवढं सांगतो की हा शिवसेनेचा विजय शिंगणापूर मतदारसंघातील व शिंगणापूर पंचायत समिती असेल, वाकरे पंचायत समिती असेल, ह्या सीटा दोन्ही विजय होतील. आणि करवीर मतदारसंघातील साहेबांच्या भरपूर सीटा येतील एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभापतीचा पहिला तुमचा अनुभव आहे आणि पहिला निवडणुकीसाठी समोर जातात, ही कसं वाटते वातावरण? आजच्या या शिंगणापूर मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेसाठी दिवशे मॅडम आणि पंचायत समितीसाठी शिंगणापूरमधून पाटील या दोन्ही सीटा लीडनं येणार आहेत. ह्यात काही शंका नाही. आणि याच्याबरोबर वाकरी मतदारसंघातून जी सीट आहे ती सीटसुद्धा येण्याच्या मार्गावर आहे. हे तर काही अडचण येणार नाही असा आमचा तरी अंदाज आहे. चांगलं एक नंबरचं आहे वातावरण, 100%. आज वाकरे गावच्या पंचायत समितीचं नारळाचं उद्घाटन झालं आणि सगळं वातावरण शिवसेनेचं धनुष्यबाणला वातावरण चांगलं आहे. नमस्कार, मी सागर जाधव, कोपर्डे. आज आम्ही इथं राजेंद्र दिवसे यांच्या मिसेस प्रियांकाताई राजेंद्र दिवसे प्लस पंचायत समितीचे उमेदवार शारदा वसंत पाटील आणि शिंगणापूर पंचायत समितीचे उमेदवार अभिजित पाटील यांचे तिघांचेही चिन्ह आहे धनुष्यबाण. आज इथं जे प्रचार शुभारंभ जो केला आहे यांची तिन्ही व्यक्ती प्रत्येक कार्यक्रमात या कार्यात वेगळ्या कार्यात सक्रिय आहेत. आणि आम्ही हा दृष्टिकोन घेऊन आलेलो आहे की त्यांचा विजय हा निश्चितच आहे. धन्यवाद. होऊ घातलेली शिंगणापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक यामध्ये आमचे मार्गदर्शक आमचे नेते चंद्रदीप नरके, त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब, विद्यमान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आज जिल्हा परिषदेसाठी प्रियांकाताई राजेंद्र दिवसे, त्याचबरोबर वाकरे पंचायत समितीमधून शारदा वसंत पाटील आणि शिंगणापूर पंचायत समितीमधून अभिजित पाटील हे तिन्ही अतिशय ताकदीचे सुशिक्षित उमेदवार आज आमच्या मतदारसंघाला साहेबांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. आज त्यांचा हा प्रचार शुभारंभ आणि हा प्रचार शुभारंभ एकदम धूमधडाक्यात होत आहे. आणि आजच ह्या तिन्ही उमेदवाराच्या विजयाची नांदी या ठिकाणी घातली गेलेली आहे असं मला वाटतंय. आणि सर्वांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी चंद्रदीप साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, शिवसेनेचे हात बळकट करण्यासाठी ह्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि आपलं नेतृत्व करण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये पाठवून द्यायचं आहे. पंचायतीला काम केलेलं आहे, अगदी शेवटच्या टोकाला काम केलेलं आहे. हे वातावरण कसं वाटतं तुम्हाला? ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर कामं करायचे झाले तर पहिलं आपला हक्काचा माणूस जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे. त्यासाठी आज या प्रचार शुभारंभानिमित्त शिंगणापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती व वाकरे पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुभारंभ आज आपल्या या विशालतीर्थ यात्रा भरते त्या तीर्थक्षेत्रावर शुभारंभ होत आहे. आणि ही गर्दी जर पाहिली तर या तिन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित मानला जातो आहे. आणि मला वाटते 5 तारखेच्या अगोदरच गुलाल लावला तर काय हरकत नाही. चिता प्रथमेश पाटील, गाव कसबा बावडा. तिन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे आणि तुम्ही पण प्रतिसाद द्या ही विनंती. माझे नाव रुपेश महादेव पाटील, मी कोग्यातला आहे. आणि आज या सभेसाठी मी इथं उपस्थित राहिलो आहे. आणि शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांसाठी हे वातावरण अतिशय पोषक आहे. आणि तिन्ही उमेदवार मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्याने निवडून येणार यात तिळमात्रही शंका नाही. आणि हे विकसनशील शिंगणापूर आहे आणि इथं लोक विकासाला साथ देतील. आणि या प्रभागातील म्हणजे या जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होणार यात तिळमात्रही शंका नाही. माझं नाव विष्णू पाटील कोपार्डेकर. आता सध्या आडूरमध्ये राहतो आहे. या नरके घराण्याचं एवढं वैशिष्ट्य आहे, मी त्यांच्या 5 पिढी संघ आहे. DC नरके साहेब, चंद्रदीप नरके साहेब आणि
आता त्यांचं देवदास यांच्या संघ आणि त्यांच्या मुलासंघ मी असणार, एवढी माझी कॉम्पिटिशन आहे. एवढी माणसं भारी आहेत. तिने एकदा शब्द दिला की दिलाच. आणि ते कट्टर शिवसैनिक आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एवढ्या मोठ्या योजना केल्या जा की पहिली योजना 75 वर्षाच्या वृद्धांना मोफत प्रवास, दुसरी गोष्ट महिला सन्मान योजना, तिसरी गोष्ट लाडकी बहीण योजना, चौथी गोष्ट शेतकऱ्यांनी मोफत वीज पुरवठा. एवढी मोठी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही आणि इथून पुढेही कुठला मुख्यमंत्री करू शकणार नाही. एवढे मोठे कार्य त्यांनी केले. तर त्याच्या नेतृत्वाखाली मी चंद्रदीपचा कार्यकर्ता, चंद्रदीप साहेबांनी ज्या त्यांच्या मतदारसंघात जे उमेदवार उभा केल्यात त्यांना सगळ्यांना धनुष्यबाणावर बहुमतानं सर्व जनतेने निवडून देऊन त्यांचा हात बळकट करावा ही माझी कळकळीची विनंती मतदारसंघाने. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी संदीप श्रीकांत भापकर, गाव हनुमंतवाडी, एक शिवसैनिक, कट्टर बाळासाहेबांचा विचारांचा पाईक असलेला शिवसैनिक आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या प्रभागामध्ये आमचे कार्यसम्राट आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेला एक कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही या ठिकाणी वावरतो आहे. आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये एक भगवं वातावरण तयार झालेलं आहे, भगवं वादळ उठलेलं आहे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. हा मतदारसंघ, जिल्हा परिषद मतदारसंघ बघितला तर शिंगणापूरपासून चालू होऊन तुमच्या वाकरे असेल, कळंबे असेल, या पलीकडच्या गावापर्यंत गेलेला आहे. परंतु एक सुप्त लाट या ठिकाणी तयार झालेली आहे. आदरणीय नरके साहेब हे तळागाळातलं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वानं तयार करत असताना आपल्यासारखीच तळागाळातली सर्वसामान्य माणसाबरोबर नाळ असलेला माणूस या ठिकाणी तयार करण्याचं काम गेल्या 20-25 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. जिल्हा परिषदेला काम करत असताना आता शीट बघितली तर आमचे राजा दिवशे साहेब यांच्या सौभाग्यवतीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तो माणूस या ठिकाणी 20 वर्ष तळागाळातल्या माणसासाठी झटलेला आहे. शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका या सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीला आमचा अभिजित पाटील असेल, आमच्या पलीकडनं वाकरे गावामधल्या शारदा पाटील वहिनी असतील, हे सर्व मंडळी, आज त्यांचंसुद्धा भाषण तुम्ही बघितलं असेल. अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व, सर्वसामान्य माणसासाठी जे काही आवश्यक शासनाच्या गोष्टी असतील त्या आणण्याचं काम ही लोक निश्चितपणाने करतील. आम्हाला या जोरावर विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये निश्चित आमचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या कार्यक्रमाने मी व्यक्त करतो. मी सतीश नायकू चौले, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य. आज शिंगणापूरमध्ये जो प्रचार शुभारंभ झाला त्याला गावातील लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद लागलेला आहे की येणाऱ्या 5 तारखेला सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हावर शिक्का मारून सर्वांनी 7 तारखेच्या विजयामध्ये सहभागी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. करवीर महात्म्य ग्रंथापासून सर्व ठिकाणी आध्यात्मिक, सांस्कृतिक संदर्भ असणाऱ्या शिंगणापूरच्या ह्या ठिकाणी ही प्रचार सभा झालेली. आपण बघत आहात तिन्ही जे उमेदवार आहेत, अभिजित पाटील, प्रियंका दिवशे आणि शारदा पाटील यांच्या प्रचार शुभारंभ या ठिकाणी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे ज्येष्ठ संचालक आबाजी, तसेच अजित नरके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत, सरपंचांच्या उपस्थितीत, जिल्हा परिषद सदस्य असतील, साखर कारखान्याचे सदस्य असतील, बँके सदस्य, या सर्वांच्या उपस्थित झालेला आहे. आणि चांगली सुरुवात म्हणजे निम्म्याहून अधिक यश असं जे समीकरण आहे ते या ठिकाणी आता या मतदारसंघात आणि या परिसरात लागू पडतं आहे. अशाच अपडेट बघण्यासाठी बघत राहा TV नेक्स्ट मराठी. मी माझे सहकारी तुषार पाटील यांचा समावेश, शिंगणापूर येथून राजेंद्र मकोटे. धन्यवाद.